अहो वहिनी, अहो गोपाळ कुठे आमचा? ते दुकानावर गेलेत, येत आहेत. आणि तुम्ही एकट्याच आलाय वय? अहो लगीन झालंय तुमचं, लग्नानंतर जोडीनं फिरावं लागतंय. मला विचारा की. हा बसून घ्या तुम्ही, बसून घ्या. बस आम्ही आहे. काय झालं? गोपाळला ही आवडत नाही, मग तो कशाला येईल हिच्या संग? मला तर वाटते तो पूजेला येणारच नाही. तुला काय करायचं आहे? तो विषय संपव आता. का बस. अरे गोपाळ कुठे? दुकानात आहे, दुकानात येतोय. अरे फोन लावा की त्याला, बोलवून घ्या लवकर. फोन नाही त्यांच्याकडे. अरे दुकान महत्वाचं काय हो कार्यक्रम महत्वाचा? सगळ्या गावाने काय एवढा मान दिलाय त्याला आणि तो बसलाय दुकानात. काय म्हणायचं त्याला? हो सरपंच, तुम्ही काय बोलूच नका. आम्ही तुमच्या घरी नव्हतो आलो पूजेच मान आम्हाला द्या म्हणून सांगायला. आणि गोपाळनं 5,000 रुपये वर्गणी दिली. तुम्हाला थांबावच लागल. ऐक, मी जरा वाईल ढकलून आलो. पाऊस पण पडतोय, लगेच आलो. पोलीस, पोलीस! अहो मॅडम कुठं? पुलिस कंप्लेंट लिखवानी थी. आवाज तर कोण नाही. किधर गए? ते बसचा काय ऍक्सिडेंट झालाय ना, तिकडे गेले सगळी. सुधाकर जी, ते देवळात आज बंदोबस्त आहे ना, तिकडे आहेत ते. तिकडे भेटतील तुम्हाला. क्या करो? सुधाकर जी से मिलना पड़ेगा. मंदिर जाती हूँ. मुरली मनोहर रे माधवा, मुरली मनोहर रे माधवा, मुरली मनोहर रे. एवढा उशीर तर आमदार साहेबांनी सुद्धा लावला नसता. हे बघ, मी एक जर फोन केला ना तर माझ्या एका फोनवर आमदार साहेब इथं येतील. करा की मग फोन, डायरेक्ट त्यांचं पॉडकास्टच करतो. नाही काय मी फोन केला असता पण त्यांचा नंबरच माझ्याकडनं डिलीट झालाय. काय सांगते डिलीट झालाय सर? अहो सरपंच, मग कशाला आभारातलं बोलताय? आमच्या काळात नव्हतं बाबा असं. 2 मिनिटात लावतो, फोन लावतो, आमदार बोलतो. कशाला घे बसा. नाही तर काय नंबर आप्पा, आम्ही जाऊन बघून येऊ का? गोपाळला घेऊन येतो. नाही नको. हृदयी विलासन दीन दयागन रे माझ मुरली मनोहर. लाली, गोपाळची वाट बघतेस? नको बघूस, नाही येणार तू. त्याला सगळ्यांसमोर तुझ्या संग पूजेला नाही बसायचं, त्यामुळे नाही येणार तू. जित्या भाऊजी, मंग्या भाऊजी, जरा दुकानावर जाऊन येता का? सगळे खोळंबले त्यांच्यासाठी. अहो आम्ही मग जायला रेडी आहे, पण आपाच नको म्हणलं तर काय जावा. अरे ठीक आहे, लगेच काय मला कोर्टात खेचतोय तू. जावा, जाऊन बघा कुठं असेल तिथं घेऊन या. जावा. होय होय जित्या, चल पटकन, चल चल जा. यशोदेच्या तान्या बाळा, पहिल्या दिवशी
दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देतो डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो जो. कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो जो. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो जो रे जो जो. जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो जो रे जो जो. लाले गोपाळ गुरुजींच्या पाय पडून घ्या. तुमच्या घरी असाच पाळणा हळू द्या, असाच बाळकृष्ण तुमच्या घरी खेळू द्या, खोड्या काढू द्या. लाले आता घे मनावर तू पण आणि उद्याच भाऊजींना पाळणा आणायला सांग. कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. चला मग आता निघूया आपण सगळे. हा अय चला चला. उद्या सकाळी आपल्या गावात गोपाळ कालाय तेव्हा उद्या सकाळी सगळ्यांनी वेळेवर यायचंय. परत म्हणचाल सांगितलं नाही म्हणून. सकाळी परत कोणाचं टेन्शन घेत नाही बसणार. समजलं का? हो. मी काय म्हणतो या वर्षी दहंडी मी फोडू का? वाईस जरा वजन पण कमी केलंय मी. ए झुंजार येणार का रे तू? हा? तुला थरात वर घेतला तर खालची पोरं म्हणताल ए